आताच मी या विषयावर आपण पाहिलं असेल एक अकाउंटला मी आताच एक माझं मत व्यक्त केलंय. मी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सुचवलंय की मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर गृहमंत्री पदाची पूजा आहे. मंत्रालयाच्या 6व्या माळ्यावर सत्यनारायणाचं पाठ मांडून त्याच्यामध्ये तुमच्या गृहमंत्री पदाची पूजा घाला. ज्या पद्धतीनं महाराष्ट्रात कायद्याचं राज्य कोलमडलेलं आहे आणि तुम्ही फक्त टिवल्या वावल्या करताय, विरोधकांवर टीका करताय. हा, तुमचे लोक फिदी फिदी हसतायत, तुमच्याही चेहऱ्यावरती स्मित हास्य असतं. ज्या पांढऱ्या कपड्यातल्या देवदूतांनी तुमचे प्राण वाचवले कोरोना काळामध्ये, देवेंद्रजी या राज्यातल्या जनतेचे प्राण वाचवले, त्यांना आपण शुभ्र कपड्यातले देवदूत अशी उपमा दिली. त्यांच्यावर कल्याण डोंबिवलीच्या गुंड टोळीचे म्होरके जे एका राजकीय पक्षाचे सदस्य आहेत, नगरसेवक आहेत, ते महिलांवरती हात टाकतात. महिला आरक्षण करायला निघालाय ना, तुम्ही टीका करताय ना, डॉक्टरांवरती हल्ला करता आणि बिनधास्तपणे निघून जातात. मी त्यांना सुचवलंय गृहमंत्री पदाची पूजा घाला, नाहीतर ज्यांनी त्या महिला डॉक्टरांवर आणि नर्सेसवर हात टाकलाय त्यांच्या हातामध्ये बेड्या घालून त्यांची रस्त्यावरून झेंडा काढा. पोलीस स्टेशनला इतरांच्या काढता ना, तुम्ही बुलडोजर फिरवता ना, यांचीही काढा. आणि आता मग जाहीर करा करणार नसाल तर, नाही आम्ही महाराष्ट्र गुंडांना आंदोलन दिलाय. मिंदे सेना काय आहे? मी नेहमी म्हणतो ना, हे अंडरवर्ल्ड आहे. हे अंडरवर्ल्ड सगळे गुंड मिंदे सेना पोचते आणि अशा पद्धतीनं या महाराष्ट्रात त्यांना आपलं राज्य निर्माण करायचं आहे. जे अयोध्येत झालं गुंडांच्या टोळ्या, ते ज्या महाराष्ट्रामध्ये होत्या. मी इतकंच सांगे राज्याच्या मुख्यमंत्र्यांना गृहमंत्रीपद झेपत नसेल ते त्यांनी स्पष्ट सांगावं, मला झेपत नाही, मला झेपत नाही, किंवा माझं गृहमंत्रीपद मी चालवत नसून कोणीतरी दिल्लीतून चालवत आहे आणि हे दिल्लीतले जे कोणी आहेत ते अशा प्रकारच्या गुंडगिरीला उत्तेजन देत आहेत आणि पाठीशी घालत आहेत. हे त्यांनी एकदा समोर येऊन जनतेला महाराष्ट्राच्या सांगायला पाहिजे.